इकडे फायनली आम्हाला भेटलेला आहे एक मोठा गोरा चिंबोरा. जयेश घरातला हा पाला भेटलेला आहे. ह्यो पाल्याचा तो आता टॅटू उठवणार आहे. खाजचा पाला बिला असत हा नीट. बिल खणते त्याचा बोलते मी आज काढूनच ठेवेल. तो कसा उभा आहे किती डायरेक्ट वत कसला मोठा आहे तो. भाई व्हिडिओ काढला होती तुझ्या रे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत अवचितगड, रोहा तालुक्यात असणारा या अवचितगडावरती. आणि आता तर आपण आलेलो आहोत वरती, पण एवढी आमची अवस्था बेकार झाली ना काय सांगू तुम्हाला. फुल पाऊस पडतोय, फुल गरम करतोय आणि मध्येच हा असा घनघाट जंगल डेन्स फॉरेस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही एक साईडला दमून थकलेलो, एवढं थकलेलो चढून चढून. आणि मध्ये पाऊस पण आलेला आहे. बाहेरने तर रेनकोट घातला आहे, मी रेनकोट घातला नाही. तर आम्ही इथपर्यंत कसे पोचलो ते तुम्ही आता बघा. तिथपर्यंत आम्ही पोचतो वरती आणि तिथलं तुम्हाला दृश्य दाखवतो. गुड मॉर्निंग मंडळी, आज आपण सकाळ सकाळ एक छोटीशी राईड करायचा ठरवलेला. मी आणि माझा मित्र जयेश घरत, आम्ही दोघं आज जाणार आहोत एक छोटीशी राईड करायला आणि त्याच सोबत एक छोटासा किल्ला सर करण्यासाठी. मी सकाळ सकाळ उठून जयेश भाईला घ्यायला आलो, पण भाई अजूनपर्यंत आला नव्हता. 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास झाला तरी भाई आला नव्हता. फोनावरती फोन करत होतो, फोन बिझी, पण एकदाशी भाई आला. फायनली भाई आराम झालेला आहे. दिसते का तुम्हाला? तो काली टी शर्ट घालून आलाय बघा तो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हा वाड बघड बघून दमलो तुझी, वाड बघड बघून दमलो तुझी भाई. चल लवकर. तर आता फायनली आम्ही निघतो आता दोघं जण इथून. डायरेक्ट तुम्हाला भेटतो मध्येच कुठेतरी नाश्ता करायला थांबायचं आहे तिथंच. चला. आजचा दिवस खूप खास होणार होता, कारण आज हवामान खात्याने रायगडला रेड अलर्ट दिलेलं. पण आम्ही पेनपर्यंत पोहोचलो तरी सुद्धा आम्हाला पाण्याचा थेंब सुद्धा नाही भेटला. लवकर उठलेलो त्याच्यामुळे आपण नाश्ता नव्हता केला, म्हणून आम्हा दोघांना सुद्धा जाम भूक लागलेली आहे. म्हणून आम्ही गाडी मस्त धाबा बघितला आणि मस्तपैकी धाब्याकडे वळवली. मंडळी आता मस्त एक छोटासा आम्ही ब्रेक घेतला आहे. आलेलो होता थोडा पेणच्या पुढे आणि तिथे आता मस्तपैकी नाश्ता करणार आहोत आम्ही हॉटेलमध्ये. थोडा ब्रेक घेणार आहोत, त्याच्यानंतर मग आपण आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत. जरा काहीतरी खाऊन घेऊया. कुठं बसा? आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघतो आहोत आपले पुढच्या प्रवासाला. असा हे हॉटेल होता शालीमार पार्क. आणि चला आता निघूया पुढे. अजून आपल्याला बराच जायचं आहे, पुढे निघूया. नाश्ता करून जसं आपण निघलो तसंच आपल्या थोडी दूर गेल्यावरती जोरदार पाऊस लागला आणि या पावसात गाडी चालवायला खूपच मजा येत होती. आपल्याला नागोठण्याला नव्हतं जायचं, आपल्याला रोह्याला जायचं होतं. या रोह्याच्या घाटामध्ये गाडी चालवायला खूप मजा येत होती, कारण की इथे सुद्धा पाऊस नव्हतं. आणि याच घाटामध्ये आपल्याला दर्शन झालं या माकडांचं. हे माकड पूर्णपणे या घाटाच्या कठारावरती बसलेले आणि तिकडे येण्या जाणाऱ्या लोकांच्याकडे बघत होते. आणि अशाच एका कठारावरती एक बाईक थांबली, म्हणून आपण पण तिथं आपली गाडी लावली. तो कसा उभा आहे किती डायरेक्ट वचकता भाई.
बरंच जण आहे तू. मंडळी, आज आपण जो किल्ला सर करणार आहोत ना, त्या किल्ल्याला जाणारे 3 रस्ते आहेत. एक जो रस्ता आहे तो जातो पिंगलसाई या गावातून, दुसरा जो रस्ता जातो तो पडम या गावातून आणि तिसरा जो रस्ता जातो तो मेढे या गावातून. आपण मेढे या गावातूनच जाणार होतो. ओके ओके ठीक आहे, धन्यवाद. मुंबई गोवा महामार्गावरून येत असल्या कारणाने आपल्याला जो जवळ पडणारा रस्ता होता तो मेढे गाव होता. मेढे गावात विठ्ठलवाडी या वाडीमध्ये विठ्ठल भगवानांचं मंदिर दिसतो. त्याच मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही गाडी पार्क करू शकता. आपण पण तिथेच एका घराजवळ गाडी पार्क केली. त्याच्यानंतर मग आपण आलो पुढे किल्ला सर करायला. थोडाच पुढे गेल्यावरती आपल्याला तिथे एक विहीर दिसून येते. त्याच विहिरीच्या बाजूने गडावर जाण्याचा रस्ता आहे. आपण तोच रस्ता फॉलो केला. त्याच्यानंतर मग आपण येऊन पोचलो या घनदाट जंगलामध्ये. आणि आपल्याला अशी पायवाट आहे, व्यवस्थितपणे आहे पायवाट, चालता वेळे पण ठीकठाक आहे. आम्ही विचारला खाली तर त्यांनी सांगितलं, इथले जे लोकल आहेत ना त्यांनी, की फक्त तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल आणि उतरायला 5 मिनिटं. आणि उतरायला असे बोलले ते 5 मिनिटात तुम्ही उतरणार. या डायरेक्ट धबधब्यांची उडी टाकायची डायरेक्ट. बघूया आता नक्की किती खरं किती खोटं आहे, कारण की असा पूर्ण वलसामारून जायचं आपल्याला आणि खतरनाक रस्ता आहे. हालत खराब पडलं असतो. धबधबा गावाची तिथे काहीतरी धबधबा असं वाटतं भाई. धबधबा हा आहे 100% धबधबा आहे. आणि धबधबा आपल्याला भेटलेला आहे बारीकसा. मी मस्त धबधबा बघत होतो आणि जयेश भाईने तेवढ्यात मला आवाज दिला. बघते तर काय, गोडी चिमोडी. त्याला कुठं काय माहिती ती गोडी चिमोडी दिसली आणि भाई लागला त्या गोडी चिमोडीला बाहेर काढायच्या कोशिश मध्ये. जयेश भाईला इथं गोडी चिमोडी भेटलेली आहे. तो बिल खणते जा, मग तुम्ही आज काढूनच ठेवेल. आवाज कसा आला ग? पाणी गजून झालंय. पाणी गजून झालंय. निघेल का आज? काढतो तिला 1 मिनिटात. पाणी बाबा क्लीन झालं ना, का डायरेक्ट हात घालून काढते. काठी बघ ना, ती जाळी बाहेर लावली ना इथं. छोटासा इथं मंडळी धबधबा आहे वरती साईडला तिकडं, आणि ती जाळी लावली तशी प्रोटेक्ट करण्यासाठी. काठी सोबत काठी दे. काठी ती बारकी घे, तुझी जवळ आहे ती. निघेल काय? ही बाबा लय मोठी आहे. लय मोठी आहे ती. आता हिला कारल्याशिवाय जाणार नाही. एकदम आता परिश्रम चालू आहे चिंबोरीला बाहेर काढण्यात. गोरी चिंबोरी निघेल का तुला? येताना घरची जेवायला घेऊन गोऱ्या चिंबोऱ्या बरं आहे. तुला आता काय थांब थांब पाणी थांब थांब आता प्लॅनिंग मध्ये करू थांब. 1 hour later. अथांग प्रयत्न चालू आहेत चिंबोरी काढण्यासाठी. जाऊ दे चल, टाइम होते आपल्याला, बराच जावायचं अजून. आपल्यासोबत अजून 2 माणसं आलेली आहेत. हे बघा, काळू आणि एक, याचं नाव काय तेव्हा? हिचा आहे का? यू आहे का? ही आहे. आहेत आपल्यासोबत अशी प्रकारचे 2 अजून प्राणी आले सोबत. आपण किल्ला वरती चढायला सुरुवात केलेली आहे. इथं लय मोठा धबधबा आहे या साईडला, पण तिकडे जायला जागा नाही, आपण जात नाही. नीट सर बाबा, रस्ता जरा असा स्लिपरी असू शकतोय. यो इथून आहे का? यो बघ चल, इथून आहे रस्ता. भाई चुकीच्या रस्त्यावर चाललास तू. सकाळ सकाळ जास्त होईल का? नीट या. हे बघा, असं आपण आलो वरती, तर मग आपल्याला इथं जायचं आहे ना की तिकडे जायचं आहे. ओके, आम्ही चुकलो पण तुम्ही चुकू नका रस्ता. चला या साईडला जाऊ आता वरती. आणि बोलतात ना, चुकतो तो माणूस. आयुष्यात एकदा तरी चूक करायलाच पाहिजे माणसाने, पण ती चूक आहे ना परत रिपीट नाही करायची. कारण की एक चूक माणूस परत रिपीट करतो ना, त्याला मूर्ख माणूस बोलतात. म्हणून एक चूक
परत परत रिपीट नाही करायची. ह्यो जाणे रस्ता भाई. हो रे बाबा, बोर्ड लावलेला आहे. चल मंडळी, थोडंसं आपण जंगलातून बाहेर आलो ना, तर इथं असा मस्त एक छोटासा स्पॉट आहे. तिथे तुम्ही थोडासा विश्राम करू शकता. हे बघा मस्त नजारा. इथं फोटो बिटो क्लिक करा. एकदम भारी स्पॉट आहे हा. आणि आपल्याला जायचं अजून वरती थोडासा. हे बघा दाखवतो मला. आपल्याला अजून आहे ना इकडं जायचं आहे, तिकडं त्या बाजूला जायचं आहे. म्हणजे ऑल ओव्हर. तर इथून वाजता रस्ता आहे असा, इथून असं जात चालत जाऊन ना वरती पोचायचं आहे. चला जाऊ आता. फायनली आम्हाला भेटलेला आहे एक मोठा गोरा चिंबोरा. फायनली काठीच मम्मी सोय झाली. मम्मी सोय झाली. जयेश घरात सोय झालेली आहे तुझी. मंडळी, आपल्याला भेटला आता एक छोटासा गोरा चिंबोरा. हा बघा जयेशच्या हातात आहे. पण आपण त्याला काय खाण्यापिण्यासाठी नाही आहे, तो असंच पकडला मस्ती मजाकसाठी. आता आपण त्याला रिलीज करतो. तो भाई आता फोटो काढते 2-3 फोटो काढल्यानंतर त्याला रिलीज. इथंच ठेव भाई. आहे त्यास इकडं वरती. वरती माझी काठी काय काठी तुझी ती तिथे राहिली. मी आणते थांब. सोड त्याला, जाऊ दे. आहे तसंच. अरे टाटा. जा बाय. त्याने टाटा केला बा आम्हाला. टाटा. बाय. चल. जाम दिवसाने ट्रॅकिंग चालू केली म्हणून आज अवस्था बेकार झाली. पूर्ण घामाघूम झालो आहे. अजून आम्ही ट्रॅक चालू करून फक्त 40 ते 45 मिनटच झाली. हालत खराब झाली आहे, कारण की जी सवय होती ती पहिले ट्रॅकिंगची राहिली नाही. पण अयो किल्ला तर जास्त मोठा पण नाही आहे चढण्यासाठी. तरीसुद्धा माझी हालत खराब झाली आहे. जयेश घरात एकदम चिलमध्ये बसलेला आहे. भाई फिटनेस फ्रीक आहे. गुड मॉर्निंग. आपण नाही येऊ. पोट पुरा आलेला आहे आपला. फुगले शाप. हलो 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 करत करत जाता पुढं पुढं. अजून जायचं आहे बराच. किती रे? एखाद तास अजून. हां, एक तास नाही रे, जास्तीत जास्त 40 मिनिटं. 40 मिनटं चढायचं आहे. बघूया आता कसा काय चढतो 40 मिनटं. जयेश घरातला हा पाला भेटलेला आहे. ह्यो पाल्याचा तो आता टॅटू उठवणार आहे. खाजचा पाला बिला असं हा नीट नीट उठव. उठला उठला भाई उठला. थांब करते मी. हे वाव यार, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. एक आता फोटो घ्यायला पाहिजेत ना. कसला पाला यो भाई? सिक्रेट पाला. सिक्रेट पाला आहे म्हणजे नाच्या लाजाळू पाला. यो लाजालू आहे का? तर मंडळी, आमच्या जयेश घरातला तर नाही माहिती याचा नक्की कसला पाला आहे. मेलाय तो. तर तुम्हाला या पाल्याबद्दल माहिती असेल तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. मला तर नाही माहिती आणि भाईला पण नाही माहिती. तो बोलतो टॅटूवाला पाला आहे, सिक्रेट पाला. सगळीकडे आहे पूर्ण असं जंगल ना. असेल सांग काय मिनिमंगेशन कसा उठवला भेटला तो सरळ उठवला ना. आता बघते तो उलटे बाजूला तसा आहे. बोलताना असतो काल तुझ्या लगेच उठवलं. कुठला नको आता गालाव लावायला लागेल. बाकी सगळा मी कव्हर केलाय बघ. पूर्ण सगळा कव्हर करून आलोय वरपासून खालपर्यंत. हातबीत कव्हर केलं. आता मंडळी पोचलो आपण. हे बघा किल्ल्याकडे जाणारा मार्गाची ॲरो आपल्याला भेटलेली आहे. या बाजूला दाखवत आहे, या बाजूला आपण जाऊ. चालता चालता आम्ही थोडाच पुढे आलो, तेवढ्यात जोरदार पाऊस चालू झाला आणि आम्ही एक अशा जागी येऊन पोचलो.
मंडळी इथं तुम्ही लोक कन्फ्यूज होऊ शकता, कारण की इथं 3 रस्ते आहेत. एक रस्ता आहे तो या बाजूला आहे तिकडे, आणि एक रस्त्यानं आपण आता आलेलो आहोत यो इथं आहे तो, आणि एक रस्ता या साईडला आहे बघा, हे बघा या साईडला पण आहे. म्हणजे असं 3 रस्ता आपल्याला दिसतात. तर कन्फ्यूज होऊ नका. इकडं जायला जो आहे ना रस्ता, इथं जे उभा आहे तिथं तो रस्ता आपल्याला पकडायचा आहे. आणि इथं पाटी लावलेली होती पण पाटी तुटलेली आहे. ही बघ इथं पाटी लावलेली आहे पण ही तुटलेली आहे पाटी, त्याच्यामुळे आपल्याला रस्ता नाही दिसत. आपण सारखी करून ठेवूया. ही बघा ही पाटी आहे आणि हा रस्ता इकडं असं जातं, तिकडं जायचं आपल्याला. इकडे येऊन कन्फ्यूज होऊ नका. इथं अशी ही वास्तू आहे आणि या वास्तूच्याच या साईडला म्हणजे राईट साईडला इकडं असा रस्ता आहे. राईट साईडला रस्ता आहे. आपल्याला आता तिथं जायचं, आपण तिकडंच चालून आता वरती आपण पोचू असं वाटतं मला. 15 ते 20 मिनटामध्ये 45 मिनटं झालेलं. आपण आता फटाफट पोचू वरती. मध्ये पाऊस आला म्हणून थांबलेलो, पण आता बघूया. पण आता पोचू आपण, चला लवकर लवकर चढूया. आता थोडासा विषय असा झालेला आहे की पावसाची मुलं डगरात सुद्धा चिकट चिकट झालेले आहेत. आणि आपण शूज असं घातलेलं आहेत ना, तर ते शूजमध्ये कधी पण पाय सरतंय. म्हणून एक एक पाऊल आपण बघून बघून टाकत आहोत. चला आता वरती पोचू. इथं बरा केला आहे का आधीत असं किल्ल्याच्या दिशेने जाणारे ॲरो असं लावलेलं आहे. चांगली अशी ती केलेली आहे. फायनली मंडळी आम्ही अथांग प्रयत्नांशी किल्ल्याची वाट आम्ही विसरून फायनली किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ आलेलो आहो. ह्या बा इथं पायऱ्या आहेत, ह्या इथं आमच्या मागच्या साईडला. यस पोचलो भाई, ब्रेक घेऊ आता. पोचलो. काढू द्याचा खतरनाक. इतिहासात असे सांगले जाते की अवचितगडाची उभारणी शिलार राजांनी केली होती. नंतर निजाम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे पुनर्जीवन केले, पण हे काम अतिशय घाईत करण्यात आले आणि म्हणूनच या गडाचे नाव अवचितगड असे पडले. कालांतराने पायऱ्या ज्या आहेत ना त्या ढासळलेल्या आहेत आपल्या एक गडाच्या. आणि आता फक्त अशा वाटतं रचल्यान एकाच्या वरती एक अशी वीट रचतो पण त्या रचलेल्या फक्त आपल्याला दिसतात. बाकी पूर्णपणे ढासळलेले आपल्या इथं अवशेष पण दिसतात पायऱ्यांचं ढासळलेलं. या साईडला सुद्धा आहेत आणि जिथं आपण आता उभा आहोत ना या साईडला इथं फक्त रचलेलं आपल्याला दिसतात. बाकी अजून आपण गड एक्सप्लोर करायला सुरुवातच नाही केली, कारण की अजून चढलोच नाही वरती. बराच चढायचा आहे. आता आलून खरं आपण या घनदाट जंगलामधून बाहेर, आणि किती अजून चालायचं आहे देव जाणो. रस्ता आपण काढत आलेलो आहो. एकदा आपण रस्ता सुद्धा विसरलेलो, पण आता पोचलेलो आपण. असं वाटते मला किल्ल्याचा जो महादरवाजा आहे ना तिकडे, आणि समोरचा नजारा काय आहे महादरवाजाच आहे का नक्की, नुसतं खतरनाक एक नंबर आहे. पण आता येऊन पोचलेलो आहोत किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. हा बघा हा छोटासा बुरुज आहे जो ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येतो. आणि हा असा महादरवाजा इकडं, हा बघा आपल्या पाठच्या साईडला. आपण तिकडं कम्प्लीट सेंटरला उभा आहोत. आणि जसं आपण महादरवाजामध्ये एंटर करतो ना तसं आपल्याला इथंशी 2 असं होल दिसतात. हे होल हे बघा, एक इथं एक होल आहे, सेम टू सेम होल इथं एक आहे. तर हे होल कशासाठी असायचं माहिती आहे का? पहिलेचे काले आहे ना, जेव्हा हा दरवाजा लावून द्यायचं ना त्याच्यानंतर ते इथं 2 असं लाकूड असं असायचं मोठं एकदम मजबूत लाकूड. तर ते शत्रूंना आतमध्ये न येण्यासाठी आणि या किल्ला ताब्यात नको जाण्यासाठी कोणाच्या, तर त्याच्यासाठी हे असे 2 होल केलेले. त्याच्या आतमध्ये आपल्याला मोठा असा लाकडाचा असा मस्तपैकी बुंदा असा टाकत असं आतमध्ये पूर्णपणे असा प्रोटेक्ट करायसाठी दरवाजा तुटण्यापासून. महादरवाजाची कंडिशन तर महादरवाजाचा जो दार कशा आपण याला बोलू शकता तो अजूनपर्यंत व्यवस्थित आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजूनपर्यंत लोखंड सुद्धा दिसतंय त्या काळातला. इकडे असा आहे हा बघा इथं, पण दरवाजात नाही इथं, कारण की हा किल्ला सुद्धा इंग्रजाई असं म्हटलं तर इंग्रजी हा किल्ला डिस्ट्रॉय केला. त्यांचं जेव्हा कालकीर्ती संपली तेव्हा आपल्या इंडियामधून. आपण आता चालू आहोत पुढे किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी. मंडळी जसं आपण किल्ल्याच्या महादरवाजामधून प्रवेश करतो ना तसंच आपल्याला प्रथमतः एक तोफ बघायला भेटते. ती वेल मेंटेन करून ठेवलेली आहे. आपण तिकडे जाऊया. ही बघा इथे तोफ आहे मस्तपैकी, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला गोळा दिसतंय. तोफीच्या आतमध्ये गोळा मुश्किल दिसायला, पण अटकलेला गोळा आतमध्ये. भाई फ्लॅश मार जरा. बॅटरी नाही
बॅटरी नाही कशी ठेवली. 1 मिनटं दाखवते तुम्हाला. वर्षी मार हा दिसते काय? दिसतच नाही रे. हा इथं हा दिसला तो बा. आतमध्ये मंडळी दिसते आपल्याला. गोला आहे तोफेचा, आटकून आलेला आहे. आणि ही भले मोठी तोफ आहे इथं. ही बघा इथंशी अशी तोफ आहे पहिलेच्या काळातली. सांभाळून थोडी तुटलेली तोफ आहे ती. ही मंडळी तोफ बघून आता आपण चाललोत पुढे. अजून किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला अशा माहिती पडलेल्या का दोन तोफा आहेत. तर त्या तोफा पता आपण बघायला चाललेलो आहोत पुढे. आणि अजून काय काय आहे परिसरामध्ये किल्ल्याच्या ते सुद्धा आपण बघणार आहोत. चला जाऊया आता तिकडेच. या बाजूने आपण आता चालत आलो आणि चालत आल्यावरती आपल्याला इथंच अशा 2 या दिसतात काय दरवाजा टाईप. ते असं ढासळलेले आहेत पूर्णपणे. आणि त्याच्याच आपल्याला राईट साईडला एक गडरक्षक तोफ दिसत आहे. आणि ही तोफ पण मला वाटतं वेल मेंटेन असू शकते. वरनं बघायला चान्स असला तर, पण नाही आहे तिकडे जावाला. म्हणून आता आपण जातो सीधा पुढं. तिकडे बघूया काय आहे त्या साईडला. तर चला तिकडेच जाऊ आता. जयेश घर थकलेलं आहे पूर्णपणे. आम्ही पण थकलेलो आहो. आणि टाका बघ पाण्याचा. बाबा हे भाई पाय झरकला असता आपला माहिती आहे का आता. खतरनाक आहे हो बघ. खतरनाक आहे एकदम. कसला आहे तो बघा इकडं. पडा बिडा तो कसला आहे तो. खतरनाक आहे. आम्ही असंच बोलत चाललो. आम्हाला माहिती पण नाही काय कारण की समजून नाही ना. जंगल झाला थोडासा. बाजूला झाडं वाढली त्याच्याबरोबर समजून नाही आला. पण 1 नंबर. थोडासा जर आमची गल्लत झाली असती ना डायरेक्ट पाणी पावला. आणि असं बोलतात की असं जे असताना टाकं असतं ना मोठं पाण्याचं जे वाऱ्यावर फोडून दिलेलं असतं. त्याच्यामध्ये लोक ये जा नाही करत. त्याच्यामध्ये सापं असू शकतात असं बोलतात. पण तिथं पाण्यात राहणारे सापं कदाचितच विषारी असतात आणि कदाचित नसतात विषारी. मला माहिती नाही कारण की मी सर्पमित्र नाही आहे. तर इथंशी आपण आलो त्या पायऱ्यांजवळ. ह्या अशा पायऱ्या आहेत इकडं. आणि इथं असं जर तुम्हाला पाणी बिणी पिवायला जायचं असेल तर जा. पण त्याचं बाटल्या टाकल्या आणि त्या जरूर उचला. आम्ही त्या उचलत आहोत. आणि कृपया करून तुम्ही आणलेल्या पाण्याच्या बाटल्या इथं टाकू नका. सोबत घेऊन जा. हे बघा आम्ही एक पिली हाय आमच्याजवळ आणि इथं पिलेली आहे पाठीमागं ठेवलेली आहे. जयेशकडे एक बाटली आहे त्याची बॅगीन ठेवलेली आहे. जेवढ्या आपण बाटल्या आणल्या त्या सगळ्या पिल्यांना परत आपल्या बॅगीन ठेवल्या आणि घरी घेऊन जाणार होत्या परत आम्ही. आता तुम्हाला जातो त्या पहिले बाटल्या करते मी पाण्याच्या आहेत खाली. त्या खाली जाऊनशी नीट जाऊ दे. पाय बी सराचा नाही आवाजा की कर्म करणे जाता और कांड हो जाता है. आवाज कसं घुमतय. येवाची मगर बाबा येऊन ती काय करणार आहे ती पण आहे. अनाकोंडा असलं तर येड्या मग काय करशील. नाही बरं शुक्रवार आहे. चल काढूया आपण पहिले. नीट कार बाबा. पावता येते का तुला. हो मग भाई हे जमल ना यान. नीट कार त्या बाटले. समाज प्रबोधनकार माननीय कुमार जयेश शेठ घरत. दोनच दिसल्या. दोनच आहेत. अशा बाटल्या आपण आता काढलेल्या आहेत मंडळी. तुम्हाला पण परत रिक्वेस्ट करते मनापासून मनाच्या अंतकरणापासून की अशा बाटल्या त्या नको टाकू पाण्यान बिण्यान. आपण आपलं गड आहेत ना ते नीट मेंटेन करून जर ठेवलं तर मग आपले पुढच्या पिढीला दिसेल. नाहीतर मग त्यांना काय दिसणार आहे. आधीच त्यांचा अख्खा दिवस चाललेला आहे ते इंस्टाग्रामच्या पाठीने स्नॅपचॅटच्या पाठी. बाकी त्यांना काही सुचन आहे. अरे आहेत ना तुम्ही मंडळी गडावरती कचरा वगैरे टाकूच नका. जे काय कचरा असेल सोबत घ्या. आम्ही पण सोबत घेतलेला आहे. आपण जर आपलं गड किल्लं आणि आपली संस्कृती जर नाही जपली तर काही काळामध्ये मराठी भाषा आणि मराठी जो कल्चर आहे आपला जे आपली माय बोली आहे ती फक्त पुस्तकी राहील. जशी आजकाल संस्कृत पुस्तकी राहिलेली आहे. बोलायला फक्त हाताची बोटं आहेत ना एवढीच लोक बोलतात आणि त्याचा वापर पण आता कमी झालेला आहे. तसाच हळूहळू आपल्या भाषेचा पण वापर कमी होऊ शकतो आहे. म्हणून आपली संस्कृती जपा. जर तुम्ही महाराष्ट्रात राहता तर तुम्ही कृपया करून पहिले तुम्ही तुमच्या तोंडातून मराठी बोला. तो भले समोरचा हिंदी गुजराती त्याच्यानंतर तमिळ
कुठले पण याचा प्रांतांचा असू दे, तो इंग्रजी बोलणारा असू दे किंवा रूस बोलणारा असू दे किंवा तो जर्मनीमधून येऊन बोलणारा असू दे, तुम्ही ट्राय करा तुमच्या पद्धतीने पहिला मराठी बोलायचा. जर तो समोरून जर इंग्लिश बोलत असेल, जर तो समोरून जर हिंदी बोलत असेल, तर मग तुम्ही त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायची कोशिश करा. पण आपण आपली परत एकदा सांगतोय, आपण आपली भाषा आणि आपली संस्कृती जपली पाहिजेत. त्याच्यासाठी काहीतरी आपण केला पाहिजेत. म्हणून आपण या अशा व्हिडिओ बनवतो, इथेची गड किल्ला आपलं एक्सप्लोअर करतो आणि आपल्या पुढच्या पिढीला ती गड किल्ला कसं आहेत, काय आहेत त्याची थोडीशी झलक देतो. आणि त्यांना पण एनकरेज करतो की तुम्ही पण या गड किल्ल्यांवरती आणि किल्ला फिरा. आपले महाराज कसे आहेत ते बघा, आपले माऊली कसे होते ते सगळं तुम्हाला बघा. पण हल्लीची पोरा काय नाही बोललेला बरा. जाऊ दे सोडा, चला जाऊ आपण किल्ला एक्सप्लोअर करू पुढं. मंडळी आता आपण किल्ला एक्सप्लोअर करायला सुरुवात केलेली आहे आणि थोडाच आपण पुढं आलो. आता आपण बघला पाण्याचा टाका, त्याच्यानंतर मग आपण थोडा खाली उतरून आलेलो आहोत. तर आपल्याला खाली उतरून आल्यावर इथंशी आपल्याला अशा 1, 2 आणि 3, 4, 5 तिकडे 6 अशा पाण्याच्या टाक्या दिसतात. आणि त्याच पाण्याच्या टाक्यांच्या इथं आपल्याला देवीचं मंदिर सुद्धा दिसतंय. पिंगळसई देवी अशा देवीचं नाव आहे. आपण तिथं जाणार दर्शन घेण्यासाठी. इकडे बघा असा एक स्तंभ आहे आपल्याला दिसतंय. तिकडून समोरून बघितलं ना तर त्या स्तंभावरती मूर्ती कोरलेली आहे. ती कुठली नक्की मूर्ती कोरलेली आहे ती आपल्याला नाही माहिती, ती तुम्हाला दाखवतो मी. आणि थोडाच आपण पुढं आलो ना तर बघा इथंशी असं कुंड आहे, असं 2 पाण्याचे टाके आहेत आणि तिकडे देवीचा एक अशी मूर्ती कोरली आहे. तिकडं आता जाऊ आपण दर्शन करू देवीचा आणि मग जाऊ थोडा पुढं. तिकडं त्या साईडला एक दरवाजा दिसते आपल्याला, तिकडं काय आहे ते बघू गडाच्या. पहिले जाऊ चला दर्शन घेऊया. दर्शन आपण आलेलो. आईचं दर्शन झालं आता आपला. पण जाऊ चला पुढं. आणि इथं पाण्याचं टाकं आहेत ना, तिथं अशी मस्तपैकी छोटी छोटी मासली आहे. कुठली इंग्लिश मासे आहेत का रे? हो, एकदम बारीक आहेत. दिसतात काय तुम्हाला मंडळी? बघा आहेत असं दिसतात, बारीक बारीक आहेत. बेडूक बिडूक आहे हे, बारीक बारीक मासे दिसतात. बरंच आहेत रे, जगताना कसं पण मासं बाई मल्टी काहून ते माशांना नाही काही दौरा यायला का असं बरंच आहे. तिकडे आहे काय छोटासा आहे असा, आणि त्या साईडला पण याही छोटासा असं मस्त की बिली बनवून आहेत त्याच्यामध्ये ते आहेत. आणि हे चढणीचं मासं बोलतं ना, चढणीचं मासं. हे जे मासे आहेत ना ते फक्त चढणीच्या टायमाला वरती येतात. पण आश्चर्याची गोष्ट आहे की किल्ला कुठं आहे नाही, हे मासं कसं काय आलं इथं. पण जेव्हा पावसाळा असतं ना तेव्हा चढणीचं मासं येतात, त्यांच्यासोबतच हे मासं मला वाटतं आलेलं आहेत वरती. आणि या टाक्यामध्ये पण छोट्याशा टाक्यामध्ये बरंचसं मासं आहे तिकडं. हे बघा बरंच आहेत मासं इथं पण आहेत, जाम मासं आहेत. 2 3 आहे सॉरी. तो बघ ती मोठा मासा आहे तिकडं, तो बघ. आईला गेला आलतावर. हा वरती आला, जाम मोठा होता. ही बघ इथं आलाय, ही बघ इथं आलाय तो. बेडूक नाही ना बाई, हे बघ इथं आलाय. हे खावला गेला तो चमायला. या चपातीचा तुकडा जेव्हा तर येतात. लय मोठा मासा होता मंडळी, बघायला नाही भेटला आपल्याला. उडी मारल्याने गेला पाण्यात तो. त्या माशाची वाट बघत बघत जामच टाइम झाला, तरी पण तो काय वरती आला नाही. म्हणून आम्ही तिथे टाइमपास न करता पुढे निघलो किल्ला सर करण्यासाठी. त्या टाका आहेत ना पाण्याच्या, त्या बघून पुढं आपण आलेलो आहोत ह्या साईडला जंगलामध्ये, किल्ल्याच्या वरतीच. तो झेंडा शोधतो, झेंडा कुठे आहे तो झेंडा भेटत नाही मला. एकदम डेन्स फॉरेस्ट आहे, खतरनाक मासा ना. तुम्ही पण बघितलास ना मासा तो? भाई मीनी बघितला, एक नंबर होता. पण कॅमेरामध्ये शूट करताना त्याची मुलं जरा पब्लिकला आपली दाखवायला नाही भेटणार. तो काय होता ते तुझ्या अंदाजान? नार शिंगाले तर शिवरा मला तास काहीतरी वाटला, कारण की लय मोठा होता तो. पण त्याची मुलं कसला वाटते लोकेशन भाई. हो भाई कसला आहे खतरनाक, एक नंबर व्ह्यू आहे ना. हवा आता बाकी हवा लागली, आम्ही पूर्ण जंगल चढलो, हवाचं नाम निशान नाही.
फक्त पाऊस पडत होता आणि आता एकदम थंडगार हवा लागते. वरचा पीक आहे सगळं, आता वरचे एकदम वरचे पीक लावलं. हे बघा या साईडला पण आपल्याला पायऱ्या दिसतात, म्हणजे बोल्यावरती इथं बुरुज असेल. आपण चालून इथून खाली इकडं बघूया काय आहे. इकडून चालून आता आपण इकडं बघूया काय आहे ते. परत येऊ जर काय नसेल तर. जास्त आपण जाणार नाही जंगलाच्या आतमध्ये, कारण की ते साईडला आपल्याला दिसते डायरेक्ट गाव आहे. हाय बघ छोटासा स्पॉट आहे त्या जाऊचल. मंडळी आपल्याला लाकडी ब्रिज पण बघायचा आहे. तो लाकडी ब्रिज आता बघतो आपण कुठं आहे काय माहिती आहे. सगळं आपल्याला बघायला लागेल. आपण आलो ना कधी किल्ल्यांवरती, पण जेवढं आलो ना तेवढं आपल्याला हा एक्सपिरियन्स थोडा बहुत. थांब रे, इथं झाडं लावलीन बघ आधीनमधीन. कसला भारी आहे रे सीन. मंडळीत इथं आपण आता उभं होतो ना, तिथून थोडासा खाली उतरलो ना का आपल्याला इथं मस्तपैकी दिसून येतं ब्रिज. जो ब्रिज आहे तो लाकडी ब्रिज आहे, पण तिथं जायला भीती वाटते. का माहिती आहे का, कारण की बांधलेला आहे तो. त्याच्या खाली काही नाही बाई. खांब आहे बांधलेला आहे खालती. खांब आहे आहे का तरी मोठी ट्रेन करून बघू आपण. थांब हे बघ असा तो ब्रिज आहे इथे दिसतंय. काय नाही ना होणार. नाही चल हा बांधलेला आहे. चल नक्की ना. जा तुझा पहिला टाइमपास नको करू या. चल बाबा मधीन तर या आहे तो. तिकडं चाललो ना आता ब्रिजवरून आपण. भीती वाटते थोडीशी. आलेलो बाबा सुखरूप. बाबा ये तू ये नीट ये, समजलं ना. खालीवरती बघून ये बाबा माझ्या. ब्रिजला मस्त कलर बिलर मारून ठेवलेला आहे, पण टिकल नाही टिकल देव जाणं. 2 खांब टाकलेले आहेत. अशा प्रकारचा हा ब्रिज आहे. मस्तपैकी लाकडी दिसायला तर मस्त आहे. आमचा वजन उचलला बोलल्यावर हाय बऱ्यापैकी. आमच्यासारखे बरेच लोक चालले असते त्यांची. आता आम्ही चालतो मस्तपैकी, पण यो लोकेशन काय आहे खतरनाक. या ब खाली डायरेक्ट खाली आहे दिसत पण नाही काय. आम्ही चालून तेच कडणीवशी साईडची आहे. आणि मस्तपैकी इथं गाव आहे समोरच. म्हणतो वाटते तो बघा तिकडे दिसते त्या साईडला, मागच्या साईडला तिकडे गाव आहे. तर ते गावांशी पण यावाला रस्ता आहे असा. यो असं दिसतंय आणशी पण. तो 5 मिनिटांनी उतराचा रस्ता असेल ना. तो आम्हाला बोललेला ना खाली. आम्ही जिथं त्याला विचारला तर बोलतो 5 मिनिटांत तुम्ही येऊ शकता खाली. मला वाटतं यो रस्ता असेल तो असा यावाला वरती. आणि तोच रस्ता खाली द्यावा, कारण धबधबा दिसते आपल्या तिकडं. छोटासा धबधबा हा आहे तिकडं त्या साईडला दिसतोय दौरा. पण जाऊ दे आता काही नाही, आपण जाऊ पुढं. कसला पण तो मी दुकानावशी येईन 5 मिनिटांवर दुकानावशी येऊ नाही. तो 5 मिनिटं किल्ला उतरवता. आम्ही जेवढा पुढे पुढे जात होतो तेवढाच हा जंगल अजून विशाल आणि मोठा होत होता. पण पूर्णपणे त्या बाजून एक्सप्लोर करून आलो. तिकडे काय नाही, पूर्ण अशी वाढ जाते. गेलो नाही बोलो रस्ता वैसा भटकावतो म्हणून परत आलो. आता जो आपला यो ब्रिज आहे ना इकडून जाऊ आता सरळ परत. आणि तिकडं आपल्याला वरती दिसते का तो छोटासा असं स्टिक टाईप तिकडं झेंडा आहे. तिकडे जाणार येऊ वरती, काय बघणार येऊ आणि कुठेतरी जागा बघून नाश्ता करणार येऊ तिकडे जाऊनशी. आता जयेश घरातला फोटो काढते पहिले त्याचा ब्रिजवशी आणि मग तिथं पोचतो आम्ही. सी यू देअर. आता आपण मंडळी चाललो आहोत. इथं जो बुरुज आहे ना त्या बुरुजावर झेंडा आहे, तिथं झेंडा बघण्यासाठी. आणि तिकडे असा मला समजलं की तिकडे तोफसुद्धा आहे. तर आता तिथं तोफ आहे काय आहे नक्की रियालिटी काय आहे ते बघणार आपण. त्या बघायला आता आपण चाललो आहोत. चला ही बघा इथे एक तोफ आहे. खरा म्हणजे थोडाच पुढं आल्यावरती बघा दिसते आपल्याला तोफ. ही जुने काळांची महाराजांची काळांची आहे तोफ. अजूनपर्यंत मेंटेन आहे बऱ्यापैकी. याच्यातून तोफाचा गोळा अटकला असेल दिसतं का बघ. माती हा माती आहे. माती आहे का. असा रस्ता खतरनाक आहे जरासा. हा नाही पायऱ्याच आहेत फक्त अशा. त्या पण वेल मेंटेन नाही ते. त्या गावात बरोबर आलेला वरती. खतरनाक आहे परिसर यो. हे बघा झेंडा इथं आहे आणि झेंड्याच्याच वरती आल्यावरती आपल्याला 4ही साईडचा परिसर दिसतो. इथं बुरुज आहे ना, यो मेन बुरुज असेल मला वाटतं पहिल्याच्या कालांचा. या साईडून माझ्या कंप्लीट सरळून रोहा दिसतंय. हा बघा इकडे रोहा आहे. तिकडं आता झाडा झुरपल म्हणून पण थोडासा अंदाज देत आहे. ही साईडचा परिसर आहे ना इकडं नागोटणे. या साईडला आय थिंक रायगड परिसर. इकडे रायगड आहे या साईडला. म्हणजे पूर्णपणे
चार बाजूनं छत्रीवरती नजर ठेवण्यासाठी हा बुरुज एक नंबर आणि भारी बुरुज आहे. पण आता त्याची बुरुजाची अवस्था एकदम खराब झालेली आहे, कारण की बाजूला दगड आपल्याला दिसून पडलेली तिकडे पूर्ण अशी दगडा सगळी पडलेली आहेत. फक्त हा उभाच इथे थोडा भाऊ इथं उभा राहिलेला आहे, बाकी सगळा खाली पडलेला आहे. असा आहे हा बुरुज. इकडून जसं आपण वरती होतो नाही बुरुजाला जावाला या साईडला असा, तर या पायऱ्यांची अवस्था पण थोडीशी बिकट झालेली आहे. पण तर काय करणार, गडावरती लक्ष द्यायला पण कोण नाहीत आजकाल. चालता चालता आपण येऊन पोचलो त्याच पाण्याच्या टाक्याजवळ आणि मंडळी फायनली आम्हाला त्या माशाचं दर्शन झालं. मंडळी आता आम्ही चाललेलो पुढं एक्सप्लोर करण्यासाठी. तेवढं आम्हाला इथं मासा दिसलेला आहे. खतरनाक मासा आहे तो, म्हणजे खतरनाक. म्हणजे आता आम्ही इथून आलो ना असा या दरवाज्यांशी, आणि जयेश घरात आता इथं आम्हाला हात धुवत होता, आणि हात धुवता होता मी थोडासा पुढे गेलो, बरं बघूया दिसते का, आणि कम्प्लीट आम्हाला तिकडे दिसला. एक नंबरला आहे, मोठा मासा आहे तो. कमसे कम 2 फुटाचा असेल ना रा, 2-3 फुटाचा, 2-3 फुटाचा मासा आहे तो, लय मोठा आहे, खतरनाक आहे. मंडळी आता आपण त्या ज्या पायऱ्या आहेत ना जिथं पाण्याचं कुंड होतं तिथून आता वरती आलो आहोत, आणि वरती आल्यास आपल्याला इथं शंकर भगवानांचा एक छोटासा मंदिर दिसला आहे. तिथं जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जी कोरीव मूर्ती आहे, मला तर वाटते एका दगडाने कोरलेली आहे, आणि 2 माता आहेत त्यांची सुद्धा 2 मूर्ती आहेत तिथेशी, आणि नंदी महाराज आहेत. तर आता आपण तिथे जाणार आहोत, दर्शन करणार आहोत त्यांचा, आणि त्याच्यानंतर मग थोडा पुढे जाऊ तिकडं त्या साईडला, आणि त्याच्यानंतर कुठेतरी बसून नाश्ता करणार आहोत. मंडळी या गडावरती आम्ही असंच फेरफटका मारत होतो, तर आम्हाला असा अजून एक असा बुरुज दिसला आहे, आणि इथंशी एक तोफ आहे. ही तोफ आपण पूर्वे साईडला आहे ना, पूर्वे साईडला आय थिंक सो, ही पूर्व साईड आहे आपण जिथं चालू, कारण की जिथं ते आजीने आपल्याला दाखवला ना हा झेंडा आहे, तिथंच ही तोफ आहे. म्हणजे आपण जिथून आलो ना तिथून या साईडशी आपण आलो ना, बरोबर ना, या बाजून आपण आलो असा, ही तोफ आहे. खतरनाक आहे बाबा. खतरनाक आहे हो, कोण विषय आहे बघा, कसला विषय आहे तो. आम्हाला यो झेंडा बघायचा होता, पण आम्ही दुसरा झेंडा बघायला गेलो ते बाजूचा, त्याचे मुलं. आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही कुठून आलो आणि कुठल्या साईडून चढलो, आणि कुठून आता आम्ही उतरणार, आणि कुठल्या साईडला आता मी गेलेलो. तर हा जो झेंडा आहे ना तो आपल्याला इथं खाली मेढेगाव आहे, मेढेगाव विठ्ठलवाडी, तिथून दिसतंय आपल्याला यो झेंडा. ओके, तर तो झेंडा आपण बघितला खालून बघितला, आणि त्यालाच फॉलो करत आपण आलो. पहिला आपल्याला भेटली विहीर, त्याच्यानंतर आपण घुसलो थोडं जंगलामध्ये आपण थोडं वरती आलो. आपल्याला दिसलं 2 धबधबं दिसल्यावरती आपण वरती ट्रॅक करत आलेलो आहोत. आणि आधीमध्ये आपल्याला इथं ज्या आहेत ना त्या पाट्या दिसलेल्या आहेत कुठल्या किल्ल्यावरती येण्याच्या, तर त्या पाट्यांना फॉलो करत आलेलो आहोत. तर आपल्याला दिसलं आहे तिथेशी एक शिलालेख आहे कोरलेला, तिथं आल्यावर आपल्याला 3 रस्ते दिसले आहेत. तर त्या 3 रस्त्यांना आपण जो शिलालेखाच्या
राईट साईडला जो रस्ता जातो ना तिथं पण आपल्याला पाटी दिसते, तिकडं आपण येऊन पोचलेलो आहोत. तिकडं आपण त्याला फॉलो करत 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 मग एक छोटासा डोंगर चढत चढत आपल्याला डायरेक्ट लागतात पायऱ्या. आणि पायऱ्या जशा लागल्या तसं आपल्याला हा गडसुद्धा लागतो. या गडाचं नाव तुम्हाला परत सांगतो, या गडाचं नाव आहे अवचितगड. आणि हा गड असा आहे ना का हा गड बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, म्हणून इथं जी लोक आहेत ना इथली आजूबाजूची ते या गडाला अपरिचित गड असं सुद्धा बोलतात. आणि याच अवचित गडावरती आपल्याला 3 तोफा दिसलेल्या आहेत आणि 7 पाण्याचं टाकं, 2 बुरुज, एक जो आहे तो रोह्याच्या साईडला आहे आणि हा आपण जिथं आता उभा आहोत ना तो आहे नागोठण्याच्या साईडला. आणि तिथंच आपल्याला अजून एक तोफ दिसलेली आहे 3 नंबरची, ही 3री तोफ आहे इथं आहे ती. आणि पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे, पूर्णपणे जंगल आहे. तशी पूर्ण जंगल काय दिसतच नाही, फक्त समोरून याला जी गावं आहेत तीच आहेत गावं, बाकी इथं काय दिसत नाही. एक नंबर भारी वातावरण आहे. आम्ही पूर्ण जंगलामध्ये होतो, अजिबात हवा नाही. ठीक आहे, जंगलामध्ये अजिबात हवा नाही. आणि जसं आम्ही इथं वरती आलो किल्ल्याच्या एकदम टॉपला आलो, ही फुल हवा लागायला लागली, एक नंबर हवा लागायला लागली. आता मस्तपैकी आमचा हा किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे. आता बघू आपल्याला काय काय बघायला भेटते काय काय नाही. ठीक भेटला काय बघायला तर ठीक आहे, नाही तर मग आता आम्ही जाऊ परतीच्या रस्त्याला, थोडंसं इथं बसतो फोटो वगैरे काढतो. मंडळी फायनली आपण रोहा तालुक्यात असणारा अवचितगड हा गड पूर्णपणे एक्सप्लोर केलेला आहे. आणि एक्सप्लोर करून आपण आता उतरत आहोत खाली. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अवचितगडावरती असणाऱ्या काय वास्तू, मंदिर आणि इथे कसे पोचायचं ते. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत टेक केअर, गुड बाय, थँक्स फॉर वॉचिंग.